पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकात काल एक दुर्दैवी घटना घडली। त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी त्या झोनच्या डीसीपी मॅडम आहेत। मॅडम, खरं तर कालची दुर्दैवी घटना नेमकं काय घडलं होतं आणि काय या संदर्भात तपास सुरू आहे? याच्यामध्ये जी तरुणी आहे ही आपल्या गावी चाललेली होती। 5:30 पावणे 6च्या दरम्यानच्या ती बस स्टँडला आलेली होती, स्वारगेट बस स्टँडला, आणि आपल्या बसची वाट पाहत होती। तिथं हा आरोपी तिच्या आजूबाजूला गेलेला आहे। त्यानं तिच्याशी ओळख करून घेतली, तिच्याशी गोड बोललेला आहे आणि तिला विचारलं की ताई तू कुठं चालली म्हणून। त्यावेळेला तिनं सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे। तेव्हा त्यानं सांगितलं फलटणची गाडी तर पलीकडे लागलेली आहे म्हणे। तर ती म्हटली बस इथंच लागतात। तर नाही म्हणे, गेले 10 वर्ष झालं मी इकडेच असतो, मला माहिती आहे म्हणे, तू विश्वास ठेव माझ्यावरती आणि चल, असं म्हटल्यानंतर तो तिला तिथून घेऊन गेलेला आहे। जाताना दोघं सीसीटीव्ही फुटेजमध्ये बोलतानाही दिसत आहेत, जातानाही दिसत आहेत। आणि त्यानंतर त्या बसजवळ गेल्यावर अंधार दिसला म्हणून तिनं असं विचारलं की अंधार कसं काय आहे या बसमध्ये। तर त्यानं सांगितलं की ते रात्रीची लेट झालेली बस आहे, लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, असं त्यानं सांगितलं। आणि त्याच्यानंतर तिला म्हटलं की टॉर्चने तू चेक कर आतमध्ये जाऊन पाहिजे तर, म्हणून मग ती वर चढल्यानंतर ह्यानं मागून चढून दार लावून घेतलेलं आहे त्या बसचं आणि तिच्या बाबतीत अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यामध्ये। मॅडम, आरोपी कोण आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, काय तपास झाला? हां, आरोपीवरती 392 394 सारखे ग्रामीणच्या हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये तो शिरूर गावचा आहे आणि त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे असं आहे। आपला तपास कुठपर्यंत आहे, कशा प्रकारे करतोय सध्या आपण? तपास कालपासून चालू आहे। जवळपास 8 एक टीम आमच्या ह्याच्यावर वर्कआउट करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि त्याच्या गावामध्ये पण तपास चालू आहे। डॉग स्क्वॉड वगैरे अशा गोष्टींची मदत घेतलेली आहे। आपण तांत्रिक विश्लेषणाचा ह्याच्यामध्ये वापर करत आहोत तपासाच्या दृष्टीनं, आणि जवळपास ह्या टीम डे नाईट वर्कआउट करत आहेत आरोपीला शोधण्यासाठी।